तुम्ही प्लॉट, शेती, घर किंवा बंगला विकत घेताय तर लोकेशन आणि प्राईस बघून घेऊ नका. तर हे डॉक्युमेंट तपासले नाहीत तर पुढे तुम्हाला खूप मोठे लीगल प्रॉब्लेम येऊ शकतात. एकचं डॉक्युमेंट जे तुम्ही चेक करायचे ते म्हणजे 7/12 उतारा. या डॉक्युमेंटमध्ये जमिनीचा मूळ मालक कोण आहे आणि जमिनीचा प्रकार काय आहे हे समजते. नंबर 2ला चेक करायचे तुम्हाला 8चा उतारा. 8चा उतारा हा जमिनीचा टॅक्स रेकॉर्ड आणि ओनरशिप हिस्ट्री याची माहिती इथे मिळते. नंबर 3चं डॉक्युमेंट चेक करायचं ते म्हणजे एन ऑर्डर नॉन ॲग्रिकल्चर. तुम्ही जो घेताय तो प्लॉट रेसिडेन्शियल वापरासाठी आहे, त्याला एन ऑर्डर मिळालेले आहे किंवा नाही हे तुम्ही सविस्तर बघून घ्यायचे. नंबर 4चं डॉक्युमेंट चेक करायचे ते म्हणजे लेआउट अप्रुव्हल. प्लॉट किंवा शेती ही लेआउट लोकल ऑथॉरिटीने अप्रूव्ह केलेला आहे हे तपासणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर रोड असेस, रस्ता प्लॉटला लीगल रोड असेस आहे का हे नक्की तपासा. नंतर रस्त्याची खूप मोठी अडचण येते. आणि नंतर टायटल क्लिअर आहे का, मालकीवर कोणतंही लोन डिस्प्यूट नाही ना हे व्हेरीफाय करून घ्या. आणि शेवटचं डॉक्युमेंट चेक करायचं आहे ते म्हणजे सेल डीड. ही जमीन आधी कशी विकली गेली आणि त्याची ओनरशिप चेन क्लिअर आहे का हे तपासून घ्या. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तपासून घ्या. मला स्वतःला जर डॉक्युमेंट समजून घ्यायला वेळ लागत असेल किंवा लक्षात येत नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रातील किंवा इतर नातेवाईकातील वकिलाकडे जाऊन ते डॉक्युमेंट पूर्णपणे समजून घेऊ शकता.